थांबलेलं बरं वाटत नाही तर थांबू नको बघू ना सर्व मंगल मंगलदायिके नमोस्तुते नमस्ते नमः स्वास्थ्यं तर्धनं त्रपदे भयेन नमोति कुटुम्बमाकारं सूर्यकोटि समप्रभो निर्धूम। आज महाशिवरात्र त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जे एवढा चांगला दिवस महाशिवरात्रीचा आणि त्या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत, मी आज सकाळपासून 5 पासून सर्व पर्यटन स्थळाला भेट देत आहे आणि देवाचं दर्शन घेत आहे। त्या निमित्ताने सांगू इच्छितो की माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळ मळक, तसेच निळा येथे महादेव मंदिर आहे, खुरगाव येथे महादेव मंदिर आहे, तसेच सोमेश्वर येथे सोमनाथ मंदिर आणि नाळेश्वर येथे कृष्ण मंदिर असे 4 पर्यटन स्थळ आहेत आणि चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ आहेत। मागच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळासाठी बराच काही निधी उपलब्ध करून दिला आणि ते अर्धवट काही राहिलेले कामं आहेत ते आज महाशिवरात्री निमित्ताने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये तीर्थक्षेत्राला आणि देवस्थानला बरेच काही महाराष्ट्रामध्ये निधी दिलेला आहे। तसेच आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपल्या पर्यटन स्थळासाठी निधी मागणी करणार आहे मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाला दोन्ही की जास्तीत जास्त नांदेड उत्तर मतदारसंघ पर्यटनाला दर्जा देऊन त्याचा त्या पर्यटन स्थळाचा देवस्थानाचा विकास झाला पाहिजे आणि ज्या देवस्थानाला रस्ते नाहीत तसे आज पाहिलं तुम्ही रस्ता कसा आहे सोमेश्वरचा। आज मी या भागामध्ये या सोमेश्वर येथे सोमनाथ इथे मंदिराला 3 कोटी रुपये मागच्या याच्यामध्ये दिलेले आहेत। तसेच आपण या देवस्थानाला मोठा घाट घेतलेला आहे 2 कोटीचा, रस्त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे 1.5 कोटी रुपये। असे म्हणजे सोमेश्वर हे एक सोमनाथ मंदिर आहे आणि देवस्थान मोठं मंदिर आहे, प्राचीन काळातलं आहे। या प्राचीन काळात मंदिराला आपण येणाऱ्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं या भागाचा पर्यटन स्थळाचा देवस्थानचा विकास करील। या सर्व भक्त लोक आज सोमेश्वर येथे सगळे जमलेले आहेत, सर्व गावकरी मंडळी जमलेली आहेत। या निमित्ताने सांगू इच्छितो गावकरी मंडळीचं मी कौतुक करतो